पार्टीच्या वतीने आम्ही रोहा नगरपालिकेला भेट दिली। रोहा नगर प्रशासनाचे मुख्याधिकारी आज उपलब्ध नव्हते, कारण रोहा नगरपालिकेला पूर्ण वेळ कायमस्वरूपी मुख्याधिकारी शिवसाहेब नाही आहेत। तर या संदर्भातली अधिकारी वर्गातून आम्ही माहिती घेतली असता येत्या 2 दिवसामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे रोहा तालुका अध्यक्ष अमित चिघार यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये मीटिंग आयोजन आम्ही शिवसाहेबांसोबत करण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याचप्रमाणे रोहा शहरामध्ये जो काही स्वच्छतेचा एक अभाव आपल्याला दिसतो, अनेक ठिकाणी प्लास्टिक गटार तुंबलेले आहेत, प्लास्टिक इकडे तिकडे असं सर्वत्र पसरलेला असतो। त्याचप्रमाणे रोहा शहरामध्ये प्लास्टिकचे प्रमाण सुद्धा हे जास्तीत जास्त वाढलेले आहे आणि सामाजिक गोष्टींचं भान नगरपालिकेला प्रशासनाला आहे का हे विचारण्याची वेळ इथे आम्हाला निश्चितप्रमाणे आलेली आहे। भारतीय जनता पार्टीचं सरकार हे केंद्रात आहे, राज्यात महायुतीच्या माध्यमातून आहे, पण नगरपालिका प्रशासन जर त्यांचं काम जर योग्य करत नसेल तर भारतीय जनता पार्टी हे समजून घेणार नाही। आम्ही आमच्या वरिष्ठांना सदर हा ग्राउंड रिपोर्ट पूर्णपणे पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे नगरपालिका प्रशासनाला कायमस्वरूपी मुख्याधिकारी लाभेल का असा सुद्धा प्रश्न हा एक रोहा शहराच्या वतीने नागरिकांच्या वतीने विचारला जातो आणि हा सर्व रिपोर्ट आम्ही आमचे वरिष्ठ जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा पाटील असतील, त्याचप्रमाणे आदरणीय मंत्री गृहमंत्रीजी चव्हाण साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी करणार आहोत। त्याप्रमाणे रोहेकरांची मागणी आम्ही लावून धरण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत की नगरपालिका प्रशासनाचा हा ढोबळ कारभार जो आहे तो पत्रकारांच्या माध्यमातून उघडकीस आला आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकार असतात। खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनी या संदर्भात पुढे येऊन आता खऱ्या अर्थाने या गोष्टींवर आवाज उठवण्याची किंवा रोहेकरांना न्याय देण्याची एक मागणी आपण या संदर्भात पुढाकार घ्यायला पाहिजे आणि निश्चितपणे भारतीय जनता पार्टी या संदर्भामध्ये नगरपालिका प्रशासनाला हा जाब विचारणार आहे आणि हे जे काही प्रश्न आहेत या संदर्भामध्ये आम्ही तातडीची बैठक शिवसाहेबांसोबत लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।